मित्रांनो, आपण चाललो आता कोकणात फिरायला. असाच आज संडे 16 तारीख रामनवमी. आता इथून तर कोकणामध्ये येतच आपण गाडी काढतोय, बघू शकता. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत पहाटेचे 5:30 पावणे 6 वाजलेत समथिंग. दाखवतो तुम्हाला 1 मिनटं. हे बघा 6 वाजलेत पहाटेचे. तर आता आपण गाडी काढू आणि निघू. गेट मधून बाहेर पडतो आता मित्रांनो, बिल्डिंगच्या आपल्या. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. लागला आता वाटायला एकटे सध्या गाडीमध्ये. आपल्याला कोकणामध्ये एक पिकअप करायचं आहे, दिसेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. आता इथून पुण्यातून माणगावपर्यंत एकटंच जाणार आहे. तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीनच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही म्हणत होता ना की नाईटला ब्लॉग नुसतं कंटिन्यू असतं, तर आपला डेचा आता ब्लॉग चालू होते, शूट होणार आहे. या ब्लॉगमध्ये सगळं डेचं बघायला भेटणार. तुम्हाला म्हणलं होतं कोकणाची एक ट्रिप काढणार म्हणून. आता चाललो आपले. आता तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळं कोकणाची ट्रिप बघायला भेटणार आहे. एपिसोड 2 होऊ शकतात किंवा मग एक तरी होऊ शकतो, किंवा एक मोठी व्हिडिओ करणार आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा आपल्या पहिल्या व्हिडिओला. तर चला बघू. आता हे करणार आहे त्याचे, बघू शकता आले चौकामध्ये. चला बघू आता रस्त्यातले. आता चांदणी चौकामध्ये उजडले. आता सकाळ 6 वाजून 15 मिनिटं झालेत. 15 मिनिटात बघा किती उजडलं. आता चांदणी चौकातून खाली उतरून डायरेक्ट आपलं भोगाव वगैरे तामिनी मार्गे जायचंय. बघू शकता सरळ मुंबई हायवे. आणि आपण चालले आता इथं खाली उतरतोय. इथलं एक चांदणी चौकातलं काय लोकांना, नवीन लोकांना काय कळत नाही. वाकडा तिकडे रोड करून ठेवलाय. कुठून फिरून यावं लागतंय, कसं काय ते काहीच कळत नाही. आता इथे एक सबवे झालेला आहे. त्या सबवेतून टाकलं की डायरेक्ट पलीकडे भुगाव रोडला लागतो गाडी डायरेक्ट. बघू शकता तुम्ही. 1 मिनिट. एकटा जरा बोर वाटतं गाडीत चालवायला. कोणतरी जवळ असलं ना काय नाही वाटत. बघा इथून आहे ना हा सबवे आपला. सबवेतून डायरेक्ट पलीकडे भुगाव. पण भारी झालंय रोड बीट चालू दाखवत. एकदम सुटसुटीत वगैरे नाही का, सुटसुटीत चालेलं आहे, काय टेन्शन नाही. जरा महाड बोर घाट जरा खराब आहे, रोडचं काम चालू आहे जरा, त्याच्यामुळं. इकडनं पण लय भारी झालेलं आहे. इकडनं तामिनी घाट तर एकदम टाकाटाकच आहे, काहीच विषय नाहीये. कसा आहे मित्रांनो नजारा. तामिनी घाटात थांबलेलो आहे जरा, थोडंसं वॉशरूम वगैरे. पार झालेला आहे पूर्ण. तामिनी घाट पार झालेला आहे. बघू शकता हे आपली धन्नू लागली इथं. सकाळ मस्त की 7:30 वाजले. आता 7:30 पण नाहीत, 7, 7:15 झालेले आहेत. तामिनी घाटात आलेलो आहे. त्यांना आपली इथे. तर मूड फ्रेश करावं म्हणलं. मस्त वाटतं जरा वातावरणामध्ये. सकाळ निघाले उठून, भारी वाटतं जरा. रनिंग पास झालं की काय वाटत नाही. जरा सकाळ लवकर रनिंग पण पार होतं, त्यामुळे जरा फ्रेश वाटतं. दिवसभर कंटाळा वगैरे येत नाही. 9-10 वाजता निघाले की पार अंग जड झाल्यासारखं वाटतं, त्यामुळे जरा लवकर निघालो सकाळी. आणि रिटर्न परत यायचं आपल्याला. आजच आहे 1 डे रिटर्न आहे कोकणातून. उद्या परत ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे थांबलो होतो. चला आता निघू आपण. गाडी काढतो आता.
इथं आतून पूर्ण झाली. चला गाडी काढली आता. ब्युटिफुल मित्रांनो पोहोचलो आता MIDC मध्ये, मानगाव MIDC. इथं आता चहा वगैरे घेतो आणि निघू. जरा गाडीमध्ये हवा वगैरे पण चेक करायची, ती काय चेक करून निघालो नाही. हे काय इथं हॉटेलमध्ये चहा वगैरे घेतो, फ्रेश होतो. मोड नुसता आळस आला. एकटा असल्यावरती लय कंटाळा येतो. काय करायचं आता, चहा वगैरे घेतो, जरा थोडासा नाश्ता करतो, खातं काहीतरी, निघायचं आपल्याला लगेच पुढं. अजून प्रवासाला भरपूर लांब आहे अजून. आता 100 किलोमीटर आले, अजून 60-70 किलोमीटर आहे जायचं अजून. ठीक हा मानगाव MIDC रोड जातो सरळ पुढं. इकडे सरळ रोहाकडे जातो आणि आपला इकडं पुण्याकडे रोड जातो सेम. थांबा करतो चहा पाणी, जरा नाश्ता पाणी करतो आणि निघतो. चहा वगैरे घेतला मित्रांनो, निघाला होते. आता MIDC रोडला लागलो होता. इकडून पुढं आपल्याला जायचं मानगावला. मानगाववरनं डायरेक्ट दिव्यागार बीचवरती यायचं. मानगावला पिकअप करायचं आपल्याला एक जणाचा. समोर कळेल तुम्हाला, दिसेल. चाललंय आता. लय बोर झालं एकट्याला. कधी एकटा आयुष्यात कधी आलो नाही असं गाडी घेऊन. कधी आलो तर कोणतरी मित्र वगैरे घेऊन आलो, नाही तर कोणतरी असंच बरोबर जायचं म्हणलं तर. आता तुम्हाला कळेल काय एकटा आलोय का नाही, म्हणजे कोणाला घेऊन नाही आलो. समोर मानगावला पोहोचल्यावरती कळेल कोण आहे बरोबर काय वगैरे. तर सरप्राईज आहे तुम्हाला. तर चला आता करू हळूहळू प्रवास. नाश्ता करायचा मित्रांनो. झालं आता आमचं फिरून वगैरे. आम्ही चाललो आता रूमकडे. ऊन खूप आहे, काळा पडणार आहे. त्याच्यामुळं काय परत रिटर्न आता जाऊन खायचं प्यायचं, झोपायचं, जरा थोडंसं आराम करतो. लय कंटाळा आलेला आहे, प्रवास केलेला आहे. एकटा आलोय, बोर झालोय. हिला उचलली मानगावमध्ये, बीचवरती आलोय. हा मोदक नको औषधी, मोदक नको. हे काय आमचा मोदक आहे की बरोबर आमच्या बरोबर एकच मोठा. हा एंट्रन्स आहे. इथे दुकानं वगैरे असतात नाश्त्याचे वगैरे. इथून आतमध्ये एंट्री जायला. कपडे उपडे लागलेच तर घ्या. बघा फ्रीमध्ये तुम्हाला हे करतो, ॲडव्हर्टाईज करतो ह्या दुकानावाल्यांचे. पैसे काय घेतले ना त्यांच्याकडनं मी. 100 रुपये. 100 200 रुपये. आपली गाडी पुढं लावलेली इथं पार्किंगमध्ये. बीचवरती येतो, हा आतमध्ये जातो पलीकडला. आणि आता चाललोय मंदिराकडे, सुवर्ण मंदिराकडे चाललोय. आपली इथं गाडी लावलेली. सुवर्ण मंदिरापाशी आलेलो आहे. मॅडम उतरले गाडीमधनं. चला जातो आता सुवर्ण मंदिरामध्ये. आपली गाडी लावलेली इथं. आणि मंदिराचं दर्शन घेऊन आता डायरेक्ट रूमवरती जाणार आहे. आंघोळ वगैरे करून जरा थोडंसं आराम करायचा आपल्याला. इथं दुकानं वगैरे बघू शकता तुम्ही. हे सुवर्ण मंदिर आहे ना, बघू शकता मित्रांनो. आतमध्ये एंट्री करतोय बघ इथं मुलींसाठी. हे आवडलं एक नंबर. पॉज करून व्हिडिओ बघा तुम्ही मित्रांनो. मंदिरात एंट्री, सुवर्ण गणेश मंदिर झालं मित्रांनो. आता दर्शन वगैरे घेऊन आता इथं नारळाचे वगैरे पैसे देतो. पैसे वगैरे देतो, निघतो आता गाडी. रूमकडे जायचं आपल्याला. अजून काय घ्यायचं मित्र? पेढा वगैरे मँगो मध्ये आहे, प्लेन मध्ये आहे. आ रहा है सब, कुछ बोल रहे हो सब ब्लॉग में आ रहा है. चला मित्रांनो गाडी काढतो आता. निघू आपण आता गाडी काढतो. मित्रांनो आता रूमकडे चाललेलो आहे. रूम दाखवतो तुम्हाला. कधी आलात तुम्ही तर तुम्हाला नंबर वगैरे पण देऊन ठेवतो ब्लॉगमध्ये, म्हणजे फोटो वगैरे दाखवतो.
आपल्या पाहुण्यांचंच आहे. डिस्काउंट भेटेल तुम्हाला. नाव सांगा आपल्याला आणि ब्लॉग बघून आले म्हणून एवढं सांगितलं तरी तुम्हाला डिस्काउंट भेटेल. तर आतमध्ये आले लेफ्ट घ्यायचा. इकडं हा बीचकडे जातो रोड. तर हेच आहे श्रीमंत रिसॉर्ट म्हणून आहे. MH14 आपल्या पुणेकरांचंच आहे आपले हे. हे आहे. हा नंबर वगैरे तुम्ही घेऊन ठेवू शकता आणि इन्क्वायरी करू शकता. तर हॉटेल्स रूम वगैरे दाखवतो मी तुम्हाला. मस्त आहेत रूम. माझी बॅग घेऊ दे. मित्रांनो हे रिसॉर्ट आहे, बघू शकता. हे असं ऊपर है क्या? ये देखो क्या हमारा बंदा है, नेपाल से, काठमांडू. हेलो हजुर हाँ हजुर हजूर से है क्या तू? अच्छा नेपाल से. ऊपर है क्या? मित्रांनो हो का आपली गाडी इथं लागलेली आहे. हे असं हॉटेल आहे. बुकिंग करायचं असेल तर नंबर वगैरे तुम्हाला देऊन ठेवतो मी. बुकिंग वगैरे करू शकता तुम्ही. हे आपले रूम आहे. हां ओके. हे रूम बघू शकता. लाईट किती आहे? लाईट लागून ना जरा. हां वॉशरूम वगैरे मस्तपैकी. रूम दाखवली की म्हणजे कसं आहे, कस्टमर येतील ना, कस्टमरला दाखवलं पाहिजे आपल्या. ठीक है ये भाई मिलेगा आपको इधर, इसको कॉल करने का इसका भी नंबर देता हूँ मैं. तर मित्रांनो आपण आता चाललोय जेवण करायला. हे बघा हॉटेलचा व्ह्यू आहे. पाठीमागं जेवण. हां हो पाठीमागे इथे जेवण करण्यासाठी रिसॉर्ट मनी में आओ. हे बघ ठीक है ओके. ये देखो ये हमको अभी खाना भी ना देने वाले अच्छा से गर्मा गर्म. ठीक है यस लेके आओ. बैठो फैन के नीचे. हाँ जरा नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना इकडे. नेटवर्क प्रॉब्लेम आहे रे. आलो गेलो खूप ऊन लागत होतं. हाँ पनीर का वगैरे आता लगाओ. ऊन उतरल्यानंतर जाणार होतो. खाना खाया क्या? कितने बजे? हो केलं होतं आताच जरा. बाबा मग या ये देखो ऐसा है नेपाली भाषा. जेवला गाइस चालू है वीडियो. लाईक कमेंट गाना नाव बी शिंगाला. हाँ. हो बघितलं घातला होता. ये खाने के बाद वो लाओ अपना. आणि मग तुम्ही जेवलात का दोघी? या मित्रांनो जेवायला मस्त. हो छान आहे ते कांद्याची भाजी पण. टाकते. भोजन घडा नाही होते तुम्ही. मस्त आली मित्रांनो या खायला. तुम्हाला जर व्हेज मध्ये असेल पुणेरी चव पाहिजे असेल MH14 श्रीमंत रिसॉर्टला नक्की भेट द्या. कारण की व्हेज मध्ये आपल्याकडचं आपल्यासारखं जेवण भेटत नाही. इथे तशी चव आहे. पनीर चिल्ली घेतली आम्ही. व्हेजच खातोय, नॉनव्हेज खायचं नाही त्याच्यामुळे. अप्रतिम चव है अप्रतिम. तो दोस्तों ये देख सकते हैं अभी खाना आ चुका है. बढ़िया लग रहा है एकदम. ये देखो एक भाई ने बढ़िया बनाया. इसको जैसा बोला है वैसा लेके आए हैं. पनीर चिल्ली भी अच्छा था. आपको नंबर देता हूँ, इस होटल में जरूर आना. दिव्यागर पे आए हम तो श्रीमंत रिसॉर्ट करके आपको मैं बाहर का फोटो भेजता हूँ. एक लगाता हूँ तो उस पर नंबर भी आ जाएगा आपको. आप नंबर पे फ़ोन करके आप बुकिंग भी कर सकते हो, है ना? बराबर ना? ये आपको सपोर्ट करेगा. ठीक है. हमारा ब्लॉग देख के जो आएगा मेरा नाम बताएगा, श्री देशमुख का ब्लॉग देख के आए, उनको सपोर्ट करने का. ठीक आहे. मित्रांनो जेवण एक नंबर आहे, खरंच एक नंबर आहे. असं यांचं हे करते म्हणून नाही आहे, पण खरंच एक नंबर आहे. जिथं जातो ना, जिथं मला चांगलं वाटतं तिथून चांगलं बोलतो, नाही तर बोलत पण नाही. कारण मी तुपाशी खाणारा मी खाल्लं तर तुपाशी, नाही तर उपाशी. तर जेवण करतो डायरेक्ट आपण बीचवरती भेटू. आले आता बीचवरती. सगळं सामसूम दिसते मागं आणि आले बीचवरती. दाखवतो तुम्हाला. हे बघा बीच पण सगळा सामसूम पडलाय. 3 वाजलेत. तिकडे खूप लोक आहेत. तिकडे दाखवतो तुम्हाला. तिकडे लोक आहेत. तिकडे जायचंय. ह्या बीचवरती जरा लोक कमीच असतात. दिव्यागर बीच. आणि इकडे पण आहेत. इकडे पण आहेत थोडेफार काय. आले आता थोडासा एन्जॉय करायचा. पाण्यामध्ये जाणार भिजायला.
इकडे मोकळं आहे, इकडे काही शांत आहे. इकडे लोक आहेत, तिकडे चाललोय आम्ही. इकडे लोक आहेत, तिकडे चाललेलो आहे. तिकडे गेले की जरा पाणी मैदान आहे, 1-2 राईड वगैरे खेळणार आहेत. राईडच्या काही व्हिडिओ काढता येणार नाहीयेत. व्हिडिओ काढायला आपल्याला कोणच नाही, आम्ही दोघंच आहे. त्यामुळे आपलं सेल्फी स्टिकने हा रिमोट आहे हातामध्ये फक्त त्याने. हा सेल्फी स्टिकचा रिमोट आहे, त्याने मी व्हिडिओ वगैरे चालू करतोय, लांब ठेवून वगैरे फोटोशूट करतो. बाकी काही नाही, आजच चालली. हा ब्लॉग मोठा आहे, शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि लाईक आणि कमेंट करा. आणि हा मग तेच बोलतो ना मी तुला, ती खेळायची का म्हणून. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो हो का, आले आम्ही पाण्यामध्ये. यांच्याकडून 2-2 मोबाईल हातामध्ये घेऊन आले. हे ना वॉटरप्रूफ आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही पण iPhone आहे. तर मित्रांनो फुल एन्जॉय झालेला आहे, हे बघू शकता. फुल पाणी तर कट्टा, काला कट्टा, टक्का नाही काला कट्टा. तुमच्याकडनं ते लहानपणाची तिथे बसूयात गोष्ट. आपण. नाही जाऊ ना, खाली खात खात चालू. जरा 2 मिनिटं बसूयात निघूया की. जरा आता, आंघोळ वगैरे करायचं. चिकट चिकट झालेलं आहे अंग सगळं. नमकीन झालेलं आहे, मीठ टाकले आमच्यात मस्त की. चव लागेल कधी कापून खाल्ला तर आम्हाला. काळा चलो झालंय. बाय. तर मित्रांनो निघालो आता, पकडलाय घराकडचा रस्ता. आता जस्ट बाहेर पडतोय, हे बघू शकता. ढगाळ वगैरे आलेले वातावरण, पाऊस काय पडणार नाहीये. संध्याकाळच्या वाजले 6:30. आता मॅडमला सोडायचंय महाडमध्ये, नाही माणगावला सोडायचंय. त्याला बसमध्ये बसून देणार आहे, मला जायला उशीर होईल. त्याच्यामुळं तिथून मी 2-2.5 तासामध्ये पुणे. 10 रात्री 11-12 वाजतील. दिसेल अजून तुम्हाला ब्लॉगमध्ये. मध्ये आधी काढेल थोडासा आणि डायरेक्ट घरी गेल्यावरती एंड करेल ब्लॉग आपला. आणि खूप मोठा आलेला ब्लॉग, शेवटपर्यंत बघा मित्रांनो. पोहोचलोय बघा, इथं माणगावपाशी आहे. सकाळी जिथं चहा प्यायला आपण तिथं आलेलो आहे. आता वाजले रात्रीचे 8. चहा प्यायचा, निघायचं आता आपल्याला पुण्याला. मित्रांनो पोहोचलोय घरी. हे काय बिल्डिंग आहे, गाडी बिडी पार्क केलेली आहे. वाजले आता 10:30 पावणे 11. म्हटलं होतो माणगावला. सनसन आलो, कुठं थांबलोच नाही, डायरेक्ट आलो. लय कंटाळा आला होता, एकटा यायचं होतं म्हणून बोर झालो होतो पार. त्यामुळं काय मध्ये आधी कुठं ब्लॉग काढलंच नाही, कुठला अंधार होता. सनसन निघत आलो. तर आपला ब्लॉग इथंच एंड होतोय. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपली सर्वात जास्तीत जास्त शेअर करा मित्रांपर्यंत. धन्यवाद. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.